हे एव्हरीवन, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रेकॉर्ड फाउंडेशन फुल कव्हरेज आहे की नाही हे आज बघणार आहोत. ऑल स्किन टाईपला सूट होईल की नाहीत, तसंच प्रोफेशनल यूज करू शकतो की नाही आणि लाँग लास्टिंग आहे की नाही हे आपण बघणार आहोत. तर यातले आपण सगळ्यात पहिले शेड्स किती आहेत ते बघू. तर यात 6 शेड तुम्हाला मिळून जाईल. त्यातलं पहिला आहे 01 भागनगर. हा लाईट शेड आहे आणि हा कूल अंडरटोनमध्ये येतो. ज्यांचे पिंक अंडरटोन असतात त्यांच्यासाठी आहे. तर दुसरा आहे 02 इंद्रप्रस्थ. हा लाईट शेड आहे आणि येलो अंडरटोनमध्ये येऊन जाईल. तिसरा आहे मीडियम टोनसाठी 03 मद्रास. हा पण येल्लो अंडरटोनमध्येच तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे सगळे शेड हे येल्लो अंडरटोनमध्येच आहेत. त्यानंतर 04 लुधियानासुद्धा मीडियम टू डार्कला होऊन जाईल. अंडरटोन याचासुद्धा येलो आहेत. पाचवा आहे 05 बॉम्बे. हा सुद्धा लाईट डार्क शेडमधून येईल, येल्लो अंडरटोनमध्ये आहेत. आणि सगळ्यात लास्ट आहे 06 कलकत्ता. तो डार्क शेड येईल सगळ्यात लास्ट. तो पण येल्लो अंडरटोनमध्ये आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला शेड्स कळले यात की किती शेड तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला हे 6 शेड फाउंडेशनमध्ये मिळून जाईल. त्यातला माझ्याकडे जो आहे तो आहे 06 कलकत्ता आणि एक आहे 02, दुसरा आहे 02 इंद्रप्रस्थ. हे 2 शेड माझ्याकडे आहे. ॲज अ प्रोफेशन साठी मी 2 फाउंडेशन मी ठेवले आहेत की माझ्याकडे एक डार्क शेड आहे आणि एक लाईट शेड आहे. तर हे दोन्ही शेड मी मिक्स आणि मॅच करून यूज करू शकता. तुम्हाला जर शेड्स वेगवेगळ्या तयार करायचे असेल, वेगवेगळ्या स्किनचे शेड तुम्हाला बनवायचे असेल, तुमच्याकडे जर हे 2 शेड असेल, तुम्ही यातून वेगवेगळे शेड्स बनवू शकता, जोही शेड तुम्हाला पाहिजे नसेल. आणि ॲज पर्सनल यूजसाठी तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार मी जे 6 शेड तुम्हाला सांगितले आहे, तर तुम्ही त्यातून एक चूज करून तुमच्या स्वतःसाठी एक शेड घेऊ शकता. तर हा एक लाईट आणि हा एक डार्क आहे. तर मी यातून वेगवेगळे शेड बनवू शकते आणि यात मी तुम्हाला वेगवेगळे शेड बनवूनही दाखवले आहेत की तुम्ही मिक्स अँड मॅच करून वेगवेगळे शेड कसे बनवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला खूप सारे फाउंडेशन बाय करायची गरज नाही आहे. एक डार्क, एक मीडियम, एक लाईट. तुम्ही फक्त एक लाईट आणि एक डार्क ठेवा. त्यातून तुम्ही वेगवेगळे शेड्स क्रिएट करू शकता. ठीक आहे, तर हा एकदम फुल कव्हरेज म्हणजे नाही म्हणणार, मीडियम टू फुल कव्हरेज तुम्हाला देतो आणि एकदम लाँग लास्टिंग आहे आणि प्रोफेशनली यूज करणारी तर मस्त आहे. एकदम बजेटमध्ये असं फाउंडेशन आहे. मला फक्त हा ₹500 पडला होता सेलमधून. तर मी फक्त ₹1000 2 फाउंडेशन बाय केले. तर आणि खूप कमी बजेटमध्ये असं मस्त फाउंडेशन आहे. आणि तुम्ही जर बिगिनर असाल मेकअपमध्ये आणि तुम्हाला पाहिजे नसेल असं एखादी फाउंडेशन जो फुल कव्हरेज असेल, ॲज अ प्रोफेशनल यूज करायचा असेल, बिनधास्त तुम्ही घेऊ शकता आणि यूज करू शकता. बिगिनर जे असतात ना, त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे कमी बजेटमध्ये फाउंडेशन हा. ठीक आहे, तर ऑल स्किन टाईपला जातो की नाही? तर ऑल स्किन टाईपला नाही म्हणणार, कारण की हा मॅट फिनिश देतो आणि आपण बघतो ना की आपण डॉट डॉट करून जेव्हा स्किनवर फाउंडेशन अप्लाय करतो आणि नंतर ब्युटी ब्लेंडरने आपण त्याला ब्लेंड करतो. पण जर तुम्ही 2 मिनिटही लेट झाले याला ब्लेंड करण्याला, तर तुम्हाला ब्लेंड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम जाईल, कारण की तो स्किनवर तिथेच फिक्स होऊन जातो. हा इतका मॅट आहे. तर त्यामुळे ड्राय स्किनसाठी यूज करू शकता. जर तुम्ही यात ऑइल वगैरे मिक्स केला, कोणतं क्रीम मिक्स केलं किंवा तुम्ही स्किन प्रिपरेशन अकॉर्डिंग केलं फाउंडेशनच्या, तर तुम्ही यूज करू शकता. पण काही वेळानंतर मी नाही सांगू शकत की त्यात काही प्रॉब्लेम येईल की नाही म्हणून, कारण की मॅट आहे. तर तर तुम्ही ड्राय स्किनसाठी यूज करा, पण ऑइल वगैरे मिक्स करू शकता. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही जे आहे ते मॅच्युअर स्किनला यूज करू नका. तुम्ही काहीही मिक्स करा, त्यात ऑइल करा, काहीही करा, पण तरी तो व्रिंकलमध्ये लाईन्स सोडूनच देईल, कारण की खूप मॅट असा फाउंडेशन आहे हा. तर काही वेळानंतर तो ट्विंकलमध्ये तुम्हाला लाईन्स क्रिएट करेल आणि तो क्रॅकेज सोडून देईल. तर एकतर मॅच्युअर स्किनसाठी यूज नका करू. हां, ड्राय स्किनला यूज करू शकता. यंग स्किन आहे तिथेही तुम्ही यूज करू शकता ऑइल वगैरे मिक्स करून, पण मॅच्युअर स्किनला यूज करू नका. तर ठीक आहे, तर लाँग लास्टिंग आहे की नाही? तर बिलकुल लाँग लास्टिंग आहे. उन्हाळ्यासाठी तर मस्त आहे.
लाँग लास्टिंग फिनिश तुम्हाला देतो आणि टिकूनही राहतो दिवसभर हा फाउंडेशन, कुठेही नाही जात. तर तुम्ही बिनधास्त यूज करू शकता. बिलकुल लाँग लास्टिंग आहे. प्रोफेशनली बिनधास्त यूज करू शकता. तुम्हाला कोणता क्लायंट आला ॲज अ बिगिनर असाल मेकअपमध्ये, प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट असाल तर, आणि जर तुम्हाला असं फाउंडेशन पाहिजे जो कमी बजेटमध्ये लाँग लास्टिंग राहील, प्रोफेशनल यूज करू शकता, तर तुम्ही बिलकुल करू शकता. ठीक आहे. तर तुमचे जर सगळे यातून डाऊट क्लिअर होत असेल की कसं आहे, कसं यूज करू शकतो खरंच, आणि मी जो एक्सपिरियन्स केला ना, मी यूज केलेला आहे माझ्याकडे आहे, तर मी त्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सगळं सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगितलं आहे की हे फाउंडेशन कसं आहे. खूप इन्फ्लुएन्सर असेल की तुम्हाला सांगत असेल की बिनधास्त सगळ्या स्किन टाईपला सूट होईल. आणि कंपनीने सुद्धा त्यात सांगितलं आहे की तुम्ही सगळ्या ऑल स्किन टाईपसाठी, तर लोकं घेऊन घेतात. पण मी जे एक्सपिरियन्स केलं त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू.